जर एखाद्याने तुमच्यावरती भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला असेल आणि तो प्रिव्हेंटेशन ऑफ करप्शन ॲक्ट अंतर्गत नोंदवला गेला असेल, तर ज्याने भ्रष्टाचाराचा गुन्हा तुमच्यावरती दाखल केलेला आहे त्याने भविष्यात तुमच्याशी कॉम्प्रोमाइज केलं, म्हणजे हा गुन्हा मी मागे घेतो अशी सेटलमेंट आली, तरी सुद्धा तो गुन्हा रद्द केला जाऊ शकत नाही. कारण भ्रष्टाचार हे केवळ वैयक्तिक स्वरूपाचे प्रकरण नसून ते सार्वजनिक प्रशासन आणि जनतेच्या विश्वासाशी संबंधित आहे. यामध्ये जनतेच्या हक्काचा कष्टाचा पैसा असतो, त्याचाच भ्रष्टाचार झालेला असतो. अशा प्रकरणात तडजोडीच्या आधारावर गुन्हा रद्द करणे समाजहिताचे नाही. भ्रष्टाचार हा गंभीर सामाजिक आजार असून अशा गुन्ह्यांबाबत घटनात्मक न्यायालयांनी झिरो टॉलरन्स म्हणजे कोणतीही दया दाखवायची नाही, कडक कारवाई करायची, स्वीकारलं पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी फाळके यांच्या खंडपीठाने नुकताच दिला आहे. धन्यवाद.